आणि त्याला जर सेबीने मला परवानगी दिली तर त्या गरीब माणसाला 60% रिटायर्ड लोकांना, पेन्शनर लोकांना, तर ते 60%वर मी सगळे रस्ते बांधणार आहे. मला पैशाची कमी नाही आहे. आता 2 बँकेचे चेअरमन आपसात भांडले की तो म्हणे माझे 25,000 कोटी घे, हा म्हणे माझे घे. माझं फायनान्शियल आमचं एकदम स्ट्रॉंग आहे. पण आता मी ठरवलं आहे की हिंदुस्थानमधल्या गरीब माणसाकडनं पैसा घ्यायचा, त्या गरीब माणसाला श्रीमंत करायचं, त्याला रोडचे रिटर्न द्यायचे. आणि हा जो छोटा माणूस आहे, कॉन्स्टेबल आहे, कंपाऊंडर आहे, कर्मचारी आहे, चपराशी आहे, शेतमजूर आहे, त्याला 60% रिटर्न्स द्यायचे. मी तर 8% द्यायला तयार आहे, पण ते सेडबीचं मला क्लिअरन्स पाहिजे ते देण्याकरता, त्याच्यामुळे अडकला आहे. एकीकडे हे सगळे पैसे या पद्धतीने उभे राहतील असं म्हणताय, त्याचा योग्य विनियोग होण्यासाठी म्हणून काही वेगळा विचार करून ठेवलाय? आमच्याकडे योग्यच विनियोग आहे. माझं आव्हान आहे, मी एवढे तुमच्याकडे कामं केली आणि एक जरी कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला मिळाला की मी गडकरींना भेटलो आणि माझं काम झालं असा मिळालं तर मला सांगा, मी पद सोडून देईन. अशी एकही गोष्ट होणार नाही. याचं कारण 100% करप्शन फ्री, टाईम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड अँड क्वालिटी कॉस्ट. हा एक गोष्ट खरी आहे, माझ्या शिव्या खाल्ल्या लोकांनी. आणि तुम्हालाही सांगतो की हे रस्ते, पूल, जयंतरावांनी सांगितलं क्वालिटी चांगली आहे. मी सगळ्यांना सांगितलं ही भारतीय जनतेची संपत्ती आहे आणि तुम्ही खराब काम केलं तर हे उपरोधिक मी बोललो की तुम्हाला बुलडोझर खाली टाकून देईन म्हटलं. मी आता तेच विचारणार होतो की बरेच कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात की गडकरी फार बेकार दम देतात आणि त्यामुळे काम करायचं म्हणजे, आणि नुसता दम देतात असं नाही. आत्ता आणखीन एक गोष्ट त्यांनी केली ती त्यांनीच सांगावी. तुम्ही हायस्पीडला काहीतरी चहाची टेस्ट घेतली असं कळलं. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला होता तेव्हा अजित गुलाबचंद जे आहे SCCचे, ते मी ते टेस्ट करायला गेलो होतो. तर RC सिन्हा समोर बसले होते, मी आणि अजित गुलाबचंद मागे बसलो होतो. आणि मी त्याला सांगितलं होतं, अजित मी 140 स्पीडवर माझ्या थर्मासमधून चहा काढून चहा पिणार आणि माझा चहाचा एक जरी थेंब सांडला तर याद रख तुला पुरा रस्ता उखडून काढून पुन्हा बनवावं लागेल. आणि मी तेवढ्या स्पीडनी चहा पिलो आणि एकही थेंब सांडला नाही. कारण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एवढा, आता मुंबई दिल्लीवर पण मी प्रयोग केला. फक्त फरक एवढा होता की मी चहा पिलो तेव्हा 180 किलोमीटर स्पीड होती आणि चहा पिलो पोटातलं पाणी हल्लं नाही. एवढी चांगली क्वालिटी. एक्सप्रेसवेची आठवण म्हणून फक्त सांगायचं, त्यातले जे काही प्रॉब्लेम झाले ते तेव्हा मी VM जोग बरोबर ती फिल्म आणि सगळा विषय केला होता. त्यावेळेला सुद्धा पर्यावरणवादी आडवे आले आणि त्यामुळे काही घोळ झाले होते. आता इथून पुढं या बाबतीत काही वेगळी काळजी आपलं मंत्रालय घेतं का? बघा, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये मी पण तेवढाच सेन्सिटिव्ह आहे. मी आता एक कायदा करतो आहे की आपल्या स्कूटरचे आणि गाड्यांचे जे कर्कश हॉर्न वाजतात ना, त्याच्याऐवजी बासरीचा स्वर आला पाहिजे, माउथ ऑर्गनचा स्वर आला पाहिजे, तबल्याचा स्वर. तर मी लवकरच कायदा काढणार आहे की याच्या लोक हलणार नाहीत. पण मग की जसं ते बिगुल वाजतो म्हणजे कानाला कारण मला हे का लक्षात आलं, मी आता 11व्या मजल्यावर राहतो आणि कोविडच्या काळापासून मी रोज रेग्युलर 1 तास प्राणायाम करतो. तर मला खूप फायदा झाला. आणि मी 11व्या मजल्यावर जेव्हा बसतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे मला रोज खड खड इतका त्रास व्हायला आला. तो नॅशनल हायवेच आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन, त्यामुळे तिन्ही समस्या आहेत. आणि म्हणून मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा तुम्ही मथुरेला जा. मथुरेमध्ये खूप घाण सिटी आहे. तिथलं 80 MLD स्लज मी हायब्रिड एन्युटीमध्ये एक इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट केला आणि त्याचं पाणी शुद्ध करून, म्हणजे 60% कॉन्ट्रॅक्टरने आणले, त्रिवेणी इंजिनिअरिंग म्हणून, 40% भारत सरकारने दिले आणि ते पाणी शुद्ध करून इंडियन ऑइलच्या रिफायनरीला दिले. ते 20 कोटी वर्षाला देतात. म्हणजे पाणी. आणि मी जवळपास गंगा शुद्ध केली, यमुना शुद्ध केली, जवळपास 25,000 कोटीची कामं केली. त्यामुळे वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन पेट्रोल डिझेलमुळे आहे आणि त्याचमध्ये महत्त्वाचं साऊंड पोल्युशन. म्हणजे आपण सगळेजण. पण एक गोष्ट खरी की शेवटी रस्ते बांधू तर आपल्याकडेच. मला वाटतं एक रस्त्याच्या कामात मोठं जुनं वडाचं झाड होतं. मला आदित्य ठाकरेंनी पण ट्विट केलं होतं आणि माझ्या लक्षात पुढे सांगलीच्या जवळपास कुठेतरी होतं. हां, तर मी ते झाड वाचवलं. पण प्रश्न असा आहे की आम्ही एन्व्हायरमेंटच्या विरोधात नाही आहे. पण मी आता कालच सांगितलं की वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट 420 कोटी रुपयाचा होता.
त्याची किंमत 1800 कोटी झाली. आणि रोज वर्तमानपत्रात लिहायचे की आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, सावरकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, मासोळ्या मरणार. खूप 8-8 कॉलमच्या न्यूज यायच्या. मी एक दिवस सगळ्या पेपरच्या इंग्लिश वर्तमानपत्राच्या पत्रकारांना घेऊन नावेत बसून गेटवेहून निघून मी वरळी बांद्राच्या खाडीत आलो. तिथे घाण वास होता. सगळे नाक धरायला लागले. म्हणाले यहाँ से चलो. म्हटलं क्यों चलो, ये क्या पानी है कि कीचड़ है. बोले कीचड़ है. मतलब कीचड़ में मच्छी होती है क्या, नहीं होती, पर लिखते क्यों हो. मतलब जब तक आप कबूल नहीं करोगे की नहीं लिखोगे तब तक यही खडे रहो म्हटलं. शेवटी मग तिथून त्यांच्या लक्षात आलं की ते चुकीचं होतं. एकीकडे तुम्ही हे सगळं करताना कायम नेहमी 2 वाक्यांचा उल्लेख करता. एक रिचर्ड निक्सनांचं वाक्य तुम्हाला प्रचंड आवडतं. तर तो काय, कधी ते मनात आलं का पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये असताना ते वाचलं होतं? मी 1919 स्टुडंट्स युनियनचा लीडर होतो. माझे एक चांगले मित्र डॉक्टर श्रीकांत जिचकार म्हणून फार हुशार आणि विद्वान होते. तर एक दिवस महाराष्ट्र एक्सप्रेसने मी BJPत आलो होतो नुकताच. आणि ते मानकर, लक्ष्मणराव मानकर म्हणून आमचे त्यावेळी जनरल सेक्रेटरी MP होते भंडाऱ्याचे. तर तेव्हा खूप प्रिंटिंग मटेरियल होतं. तर मी एका खांद्यावर ते घेतलं, बॅग घेतली आणि त्या पुण्याच्या पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्म पायी निघालो समोर. तर मागून श्रीकांत जिचकार आला. त्यांनी पाहिलं मी सामान घेऊन येतो, मी चांगले मित्र होते. त्यांनी लगेच, ते गृहराज्यमंत्री होते, तो नितीन एक कशाला तू घेतो, यांना दे. म्हटलं नाही नाही, हे आमच्या पार्टीचं लिटरेचर आहे. तर ते मला म्हणाले नितीन तुला एक गोष्ट सांगू, तू खूप चांगला आहेस पण तुझ्या पार्टीला काही भविष्य नाही, तू म्हणे पार्टी बदलव. तर मी म्हटलं श्रीकांत मी विहिरीत जीव देईन पण मी पार्टी नाही बदलणार. वा. तर तो मला म्हणाला की मग तुझ्या पार्टीला भविष्य नाही. म्हटलं पाहिजे, हरकत नाही, जे असेल. मी बाहेर आलो. त्या विधानसभेच्या निवडणुकीत व्यंकटेश माडगुळकर काँग्रेसकडनं पुण्यात उभे होते, तुम्हाला आठवत जाईल त्यावेळी. आणि त्या काळी भिंत होती स्टेशनच्या बाहेर. त्याच्यावर एक सुंदर वाक्य लिहिलं होतं, पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2. कारण आमचे 2च आले होते खासदार. आणि मग त्याच्या खाली लिहितं अटलजीन वाजपेयी, अटलजीने अडवलं हम 2 हमारे 2. तर मी ते ऐकल्यावर हसलो आणि मला वाईट वाटलं. तर त्याच्यानंतर श्रीकांत जिचकारनी मला एक पुस्तक दिलं. ते इंग्लिशमध्ये होतं. ते रिचर्ड निक्सनची ऑटोबायोग्राफी. आणि त्यात एक वाक्य होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. म्हणजे माणूस हा युद्धात हारल्यानंतर समाप्त होत नाही, पण तो युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा समाप्त होतो. ते मी आयुष्यात लक्षात ठेवलं. आणि अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि आमच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली, ती आमच्यामुळे नाही मिळाली. त्या प्रतिकूल काळात ज्या लाखो लोकांनी आपलं जीवन दिलं आणि प्रवाहाच्या विरोधात ज्यांनी अनेक उपहास, अपमान, अन्याय सहन केले, पण ते काम करत राहिले प्रामाणिकपणे, त्याचं फळ आहे की आज आमच्यासारख्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली. एक विचारावं असं वाटतं, कारण सारख्या नवीन नवीन कल्पना घेऊन आपण पुढे येत असता. 190 वर्ष PNGचे होत आहेत. त्यांचा इतिहास बघताना असं लक्षात आलं, त्यांच्याकडेही एक 125 वर्षापूर्वी हरिभाऊ दत्तात्रय गडकरी नावाचे गृहस्थ होते. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या स्वतंत्र ज्वेलर झाल्या आहेत, पण त्या काळात पाष्टा काढण्याच्या मशीनपासून इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांच्याकडे ज्या सगळ्या इंट्रोड्यूस झाल्या त्या गडकरी नावाच्या माणसांनी असा त्यांच्या जुन्या इतिहासात उल्लेख होतो. सगळे गडकरी इनोव्हेटिव्हच असतात का? नाही, मी तुमचा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इंजिनियर आहे. मी इंजिनियर पण नाही आणि मी फायनान्शियल एक्सपर्ट पण नाही. माझा क्लास म्हणजे सिनेमा समोरून आणि नाटक मागून पाहणाऱ्यापैकी बरोबर उलट. आणि रस्त्यावरचा हाफ चहा आणि सिंगल समोसा. त्यामुळे असा काही समजा. पण माणूस कसंच, मी आत्ता जयंतरावांना सांगितलं, मी विदर्भात खूप चूक केली. भावना आणि व्यवहार हा समजलो नाही. आणि विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. तुमच्यासारखी स्थिती नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास, आणि विदर्भ म्हणजे मॅन्डेटरी, ज्यांना 100पैकी 20पेक्षा कमी मार्क मिळाले त्या मुलांची शाळा. आता तिथे मी दुर्बुद्धीहून 3 साखर कारखाने चालवतो. आणि ते चालवताना साखरेचं मी असं, तुमच्या इथे हे नशीबवान आहेत, पण ज्यांनी पाप केलं तो साखर कारखाना काढतो. मागच्या जन्मी ज्यांनी पाप केलं असेल तो पुढल्या जन्मी एक तर साखर कारखाना काढतो, नाही तर वर्तमानपत्र काढतो. आणि मी तो साखर कारखाना, हे पहिलं वर्ष आहे प्रॉफिटमध्ये आला.
आणि मग जेव्हा साखर उत्पादन वाढलं मग काय करायचं, मी LIT म्हणून आमच्याकडे इन्स्टिट्यूट आहे, तिथल्या गोगटे नावाचे इंजिनियर त्यांना पकडलं आणि साखरेपासून डिटर्जंट तयार केलं, फेस वॉश तयार केले. आता आज आमच्याकडनं 25 कंटेनर रशियामध्ये, सायबेरियामध्ये, दुबईमध्ये, कतारमध्ये, बांगलादेशमध्ये फेस वॉश म्हणून सगळं एक्सपोर्ट होतं. आणि आता महाराष्ट्रात मार्केट नाही पण जगात एक्सपोर्ट व्हायला. आमचे जे आता माझा चहा सांडला तर माझे PA म्हणाले, साहेब या चहा खूप कडक आहे आणि त्याचे डाग फार कडक आहे. अरे म्हटलं चिंता करू नको, आपलं जे साबण आहे लिक्विड डिटर्जंट आणि दोन्ही ते एवढं चांगलं आहे की कोणताही डाग निघून जातो. तर आता हे साखर सरप्लस झाल्यातून हे संशोधन झालं. त्यामुळे मी ग्रामीण भागात आजही मी सोशल मी नेहमी माझी कल्पना अशी आहे की मी आता राजकारण करत नाही, मी आता जवळपास समाजकारण करतो. आणि राजकारणात मी लोकांना सांगतो तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या. मी कटआउट नाही लावलो कोणाचं कधी, कोणाच्या गळ्यात हार नाही घालत आणि विमानतळावर कोणाच्या स्वागताला जात नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या दोघांनाच मी माझ्या पैशानी हार घातला. मी कधी या बांधणीत पडत नाही. आता परवा मी नागपूरला ते ताजबाग म्हणून आहे मोठा, तर तिथला चेअरमन माझा मित्र आहे चांगला, प्यारे खान म्हणून. तर त्यांनी तिथे मी खूप 200 कोटी महाराष्ट्र सरकारच्यातून माझ्या पैशातून खूप सुंदर बांधला आहे. आणि ते जगातले मुस्लिम तिथे येतात, हिंदूही पण जातात. ताजुद्दीन बाबा, मी तिथे माझी भेट होती. तर 5-1 हजार मुसलमानांनी माझं खूप स्वागत केलं, गुलाबाचे फुलं उधळले, अत्तराच्या बाटल्या टाकल्या. मग मी भाषणात त्यांना म्हटलं, आज इतना अत्तर फेक रहे हो, गुलाब का फूल वोटिंग के दिन कहाँ भागे थे. कारण मला तिथे सगळे 25, 30, 40 मतं मिळाली होती. ते म्हणाले, साहब इस बार वोट नहीं दिया, अगले बार देख लेना बोले. आप चिंता मत करो, जो वोट देंगे उनका भी काम करूँगा और जो नहीं देंगे उनका भी करूँगा. आणि म्हणून राजकारणामध्ये हा आपला विरोधक, तो आपला समर्थक, कायदेशीर काम सगळ्यांचंच केलं पाहिजे. कारण मंत्री हा पक्षाचा नसतो, तो सरकारचा. तर मी तेच प्रिन्सिपल पाळायचा प्रयत्न करतो. बोलता तुम्ही म्हणलात की मी गाडीवर साधा चहा पिणारा का. तुमची एकूणच पण खाण्यापिण्याची आवड वर्षानुवर्ष, म्हणजे मला आठवतंय त्यानुसार 88-89ला ज्यावेळेला प्रचार सभा पुण्यातली संपली तेव्हा तुम्ही विचारलं तर चांगली भेळ कुठं मिळेल, आणि सारसबागेपाशी आपण रात्री भेळ खायला एकत्र गेल्याची आठवण अजूनही आहे. अजूनही ती सगळी आवड तशीच जपता का? नाही, आता थोडी माझी अडचण, मी Z+मध्ये आहे. ते पोलीसवाले मला सोडत नाही. आताही पुण्यामध्ये मी 10, 10:30, 11 झाले की मी म्हणतो आता झालं, मी झोपायला चाललो, तुम्ही जा. आणि मग सारंगकाळेची गाडी घेऊन आम्ही दोघंजणं निघतो. आणि आता ते तुम्हाला हॉटेल सांगत नाही, पण आता ते मस्तानी बाकीचे डेक्कनवरचे एक राऊंड मारतो. पण कधी ना कधी आता वेळ कमी असतो. पण मी एक गोष्ट बघा, तुमचं वजन तेवढं कमी नाही झालं. मी 135 किलो होतो, आता मी फक्त 93 किलो आहे. माझी खाण्यावरची नियत नाही गेली, पण खाण्याचा एकदम व्हॉल्यूम खूपच कमी झाला. मी आता कमी खातो. मला रोलसाठी वाढवावं लागलं आणि ते अजून चालूच आहे. नाही तर मला कमी करायची इच्छा आहे, त्यावेळेला येणार नक्की भेटायला. तुमचा सांगलीचा भडंग ना, भडंग. मी नीता केळकर नेहमी दिल्लीला येते, तर मला एकाने सांगितलं की तुमच्याकडे काही काम असेल तर पहिले समोसा, भडंग, चिवडा दिला. एक आणखीन गमतीशीर भाग, किती लोक दिल्लीला प्रत्यक्ष या सगळ्या लोकांना भेटायला किंवा जातात माहीत नाही, राजकारणातले नेहमी जात असतात. मला नेहमी गंमत वाटते की माणसं आपल्या बरोबरच्या गोष्टींमधनं मोठी होतात, त्यांचे विचार आसपास बरेचदा परिणामकारक असतात. पण नितीनजींचं घर पाहिल्यावर मला जरा धक्काच बसला होता. कारण एका बाजूला मनमोहन सिंगांचं आणि एका बाजूला सोनिया गांधींचं, मध्ये आपला बंगला. अशा वातावरणात दिल्लीत राहतात. एवढं याच्यातलं एक चांगलं आहे जे आत्ता सांगितलं मी, की दिल्लीला माझ्या बंगल्यात कधी तुम्ही आले, सकाळी 7-8 मोर आहेत. मोर आहेत आणि ते ग्रुपनी येतात आणि सकाळी ते 7 वाजता टकटक करतात. आणि ते काय करतात, सोनिया गांधींच्या घरून उठतात, माझ्या घरी येतात, आणि माझ्या घरून उडून ते मनमोहन सिंगांच्या घरी जातात. तर मी म्हणलं या मोरांना काही पार्टी नाही आहे. हे सर्व पक्षी आहेत. किंवा त्यांनी ठरवलं असेल पोटभर जेवण गडकरींकडं, ब्रेकफास्ट तिकडं आणि मौन तिकडं. अशी शक्यता. पण एक सहज म्हणून विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू असताना बरेचदा आपण म्हणलात की मी राजकारण करताना विरोधी पक्ष किंवा इतर असं बघत नाही, थोडंफार तरी पार्टी म्हणून उजवडावा होत असेल ना, पण की आपल्याला जिथे चांगलं काम करायचंय.
मी संघाचा स्वयंसेवक आहे. RSS BJPची विचारधारा इट इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन. त्या विचारधारेशी मी आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. पण जरी माझा विचार आणि पार्टी काही असली तरी पण हा समाज आपला आहे, हा देश आपला आहे. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. आपण याची व्याख्याही केली की सत्ताकारण म्हणजेच राजकारण समजलो. राजकारण हे धर्मकारण, समाजकारण आणि विकासकारण आहे. आणि त्यामुळे सामाजिक कार्य करणं हा देखील राजकारणाचाच भाग आहे. राष्ट्रकारण म्हणजे देशाकरता काम करणं हाही राजकारणाचा भाग आहे. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राची परंपरा चांगली आहे. यशवंतराव चव्हाण म्हणजे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, त्या काळात असं कुठं वातावरण नव्हतं जे आज आहे. आजही पवारसाहेबांनी मी अनेक वेळा भेटतो, त्याच्यातून 90% वेळ ऊस, शेती, एक्सपोर्ट, शेतकरी स्थिती याच्यात चर्चा होते आणि अनेक गोष्टी एकमेकाला सुचवतात. त्यामुळे आपण राजकारणामध्ये सत्ताकारणाच्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला आपली पार्टी आहे, राजकारण आहे. पण राजकारणात आपण एकमेकाचे वैचारिक विरोधक आहोत, दुश्मन नाही आहोत. हे समजून जर राजकारण केलं आणि सगळ्यांच्या समाजाच्या हिताकरता केलं तोच खरा अर्थ अभिप्रेत आहे असं मला वाटतं. असं नेहमी म्हणतात की काही गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात. त्यातली एक असते बालहट्ट, दुसरी राजहट्ट आणि तिसरा स्त्रीहट्ट. एक खूप मोठं आशिया खंडाचं रेकॉर्ड एक टनेल बांधून आपण करताय आणि ते स्त्री हट्टापायी होतंय, हे खरं आहे का? जोझिला नाही नाही म्हणजे मी तुम्हाला एक वहिनींनी इच्छा व्यक्त केली होती आणि नाही, माझ्याकडे फार चांगलं आहे. मी आणि नरेंद्र मोदी एका विचाराचे आहोत की आमदाराच्या पोटातून आमदार तयार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही तयार झाला पाहिजे, मंत्र्याच्या पोटातून मंत्री नाही तयार. हां, याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. जनतेने म्हणावं की याला तिकीट मिळालं पाहिजे, जरूर द्या. पण त्याच्या आईवडिलांनी म्हणावं की माझ्या मुलाला तिकीट द्या हे नाही. आणि त्याच्यामुळे वाईटपणा मी BJPचा अध्यक्ष असताना अनेक वेळा घेतला. मोदीजी या बाबतीत कठोर आहे. पण माझ्या घरी चांगलं आहे. माझे कोणी मुलं राजकारणात नाही, ते कोणाला माझा परिचय सांगत नाही. माझी पत्नी आहे, तिचं फील्ड वेगळं आहे. ती संस्कार भारती एका हॉस्पिटलची अध्यक्ष आहे, एका शिक्षण संस्थेची अध्यक्ष आहे. ती तिचं काम करते. तिच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही, माझ्या कामात ती हस्तक्षेप करत नाही. एकदा चुकून माझा साळा आला आणि तो म्हणाला की मला म्हणाली की हा काही कामा करता आला. तर मी माझा एक अनुभव आहे की मंत्र्यांना अडचणीत आणतात कोण? बायको, नाही तर साळा, आणि नाही तर चहापेक्षा किटली गरम म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी. तर मी त्या साळ्याला बोलावलं. त्याला म्हटलं बाबा तुझं काम असेल तर माझ्याकडे ये, पुन्हा लोकांचं काम घेऊन तू नेतागिरी करायची तुझा संबंध नाही, तू या धनगडीत नाही पडायचं. मग ते जोझिला हे वहिनींनी काहीतरी असं की मला सरळ नाही, आम्ही पाहायला गेलो होतो. काय झालं की जोझिला, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर आहे. म्हणजे श्रीनगर आणि लद्दाख आणि लेह याला जोडणारा रस्ता आहे तो. आणि लद्दाख लेहपासून मनालीपर्यंत मी आता एक टनेल बांधली, अटल टनेल. ती 8 मिनिटात होते, 3.5 ते रोहतांग पासच्या खाली 3.5 तास लागतात, ते आता 8 मिनिटात झालं. आणि तिथून 4 टनेल बांधणार आहे लद्दाख लेहला. आणि लद्दाख लेहवरून एक झेडमोर टनेल आहे, ती आता पूर्ण होते आहे, ती मोठी आहे खूप. आणि झोजिला ही 14 किलोमीटर आहे आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी आहे. आशिया खंडातली. आणि तिथे समोरून असं पाहिलं तर आपलं बाबा अमरनाथचं दिसतं वरती. आणि तिथे इतकं सुंदर, मला ते ॲडव्हेंचर स्पोर्ट, 5 स्टार हॉटेल आणि खूप चांगलं टुरिझम डेव्हलप. मी तिथल्या गव्हर्नरशी बोललो आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी स्वित्झर्लंडपेक्षा तिथे इतकं बर्फ पडतो आहे आणि -6 डिग्री आहे. आणि ते टनेल, आता हा जो हॉल आहे ना याच्यापेक्षा 1.5 पट मोठा टनेल आहे. आणि आतमध्ये 1000 कामगार काम करून आले आहेत. आणि तिथलं टेम्परेचर आता -6 डिग्री आहे. एवढा ते जेवण खाण सगळं आतमध्ये नेलं आहे. आणि ती 2026 साली पूर्ण होणार होती. ती मी आग्रह केला की 2024मध्ये पूर्ण करणार आहोत. ती 12,000 कोटी रुपये तिचं एस्टिमेट होतं आणि त्यामध्ये आम्ही 5,000 कोटी वाचवले. आणि आता ती 24च्या आत पूर्ण होणार. थोडक्यात इथून पुढे अमरनाथच्या यात्रेला किंवा जाताना आपण भारतातनंच तिथपर्यंत पोहोचणार. अमरनाथ नाही, हे जे चीनमध्ये आपलं मानसरोवर आहे, मानसरोवर, त्याला आपण जातो इकडनं सिक्कीममधून किंवा चायनामधून किंवा नेपाळमधून किंवा इकडून. तर आता पितोरागड जो आहे
मी आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे वर्षभर चालू राहणार. पहिले ऑल सीझन रोड बांधला, पहिले 6 महिनेच जाऊ शकत होतो. आता त्याच्या पलीकडे मी पिथोरागडहून रस्ता बांधतो आहे, नेपाळ आणि चायनाच्या ह्याच्यातून. त्याचं -6 डिग्री, -4 डिग्री हे आहे. ऑस्ट्रेलियातून एक टनेल मशीन आणली, मग ती जात नव्हती. मग ती हेलिकॉप्टरमध्ये माझे मित्र होते एअर व्हाईस मार्शल, मग त्या हेलिकॉप्टरमधले पार्ट्स काढले, त्याच्यात ती घातली, तिथे उतरवली आहे आणि तिचं 85% काम पूर्ण झालं आहे. आणि मला विश्वास आहे की 1 वर्षाच्या आत आता भारतातूनच आपण मानस सरोवरापर्यंत पोहोचू शकतो. वा. बोलताना मगाशी आपण म्हणलात की सगळ्यात जास्त आणि एक राजकारणाला गोष्ट तुम्हाला सांगतो, ही तुम्हाला आश्चर्याची असेल की मी जेव्हा जेव्हा भारतात कानाकोपऱ्यात फिरतो, सिक्कीममध्ये, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, आणि हटकून सगळ्यात जास्त लोक मला कुठे भेटत, रोजीला ते भेटले, "ओ गडकरी, आम्ही पुण्याहून आलो आहे" आवाज देऊन. आणि सगळे पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातले टुरिस्ट सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे. सगळ्या भारतात फिरतात आणि जगात देखील प्रत्येक ठिकाणी भेटतात. एवढं टुरिझम इकडे आहे. मगाशी बोलताना आपण म्हणलात की सगळ्यात जास्त राजकारण्यांना अडचणीत कोण आणतं, तर बायको, तिच्या जवळची माणसं, मेवणे वगैरे वगैरे. असं सगळ्यांकरतात नसतं ते, नाही, अपवाद आहेत. मला फक्त प्रश्न विचारायचा आहे फार पूर्वी, पण आपण राजकारणात असतानाच म्हणून मुद्दाम वहिनींना न सांगता त्यांच्या घरावरती तुम्ही बुलडोझर फिरवला होता का? नाही, असं नाही फिरलं. इथे एक राधा नावाच्या महाराष्ट्र सरकारमध्ये IAS ऑफिसर होत्या, त्या आता केंद्रात गेल्या. त्यांची पहिली अपॉइंटमेंट झाली होती, त्या रामटेकच्या SD होत्या. तेव्हा रामटेकचा आतला रस्ता मोठा करता, मधुकरराव किंमतकर म्हणून माझे मित्रच होते, ते आमदार होते. तर त्यांनी तिथे तो रस्ता मोठा होणं म्हणून आंदोलन केलं. आता मग तो रस्ता मोठा करतात, लोकांची घरं जात होती. तर मग मी ते राधा माझ्याकडे आल्या आणि तेव्हा मी पालकमंत्री होतो. त्या मला म्हणाल्या की "सर, ये रास्ता बड़ा करना होगा, तो इसमें लोगों के घर जा रहे हैं, वो आंदोलन कर रहे हैं." तो म्हणलं तोड डालो, एक सूर्याची रेष फाडा, जे येतील ते तोडून टाका. मग त्या मला म्हणाल्या की "आपको पता है इसमें वो भाभी जी के पिताजी का घर है?" म्हटलं "मुझे पता है, उनको मत बताओ." म्हटलं "आप एक बार डालो और बुलडोजर लेके एक दिन तुडवा दो, सब जो देखा जाएगा." म्हटलं बार ती तोडून टाकलं. मग ती मला एकदम म्हणे, "अहो म्हणे, तुम्ही तोडलं तर तोडलं, पण तोडायच्या आधी सांगितलं असतं तर आम्हीच आमच्या हाताने तोडून ठेवलं असतं बाबांनी." म्हटलं "कसं करता तुम्ही का?" अरे वा. अशा काही गोष्टी ज्या वेळेला घडतात त्या प्रत्येक वेळेला, म्हणजे आपण आज PNGच्या 190व्या वर्षाच्या ह्याच्यात आहोत म्हणून विचारायचं आहे, काही कधी आठवत आहे का वैशिष्ट्यपूर्ण आवडलेला न दाखवता बायकोला एखादा दागिना प्रेझेंट केलाय? PN गाडगीळमधूनच घेतलाय. मी सहसा जात नाही, पण एकदा आमच्या लग्नाला जेव्हा वाढदिवस होता तेव्हा मी गेलो होतो, मी आणि माझी मुलगी, आणि ते गाडगीळमधून नागपूरला यांची पण ब्रँच आहे, त्यांनी घेतला होता. आणि त्यांच्याकडनंच घेतला होता. जे काही सण नॉर्मल माणसाच्या आयुष्यात असतात ते सगळे तुम्ही असे कधी पाळलेत, असं झालंय की बाबा मी तुम्हाला पाडवा केलाय, एक वाढदिवस? गोष्ट सांगतो, मला जे पाळायचं आहे ते मी पाळतो, मला जे खायचं आहे ते मी खातो, आणि मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो. तुम्हाला काय वाटते हा विषय माझ्या डायरीत नाही. जे आहे ते असं आहे, पटलं तर इकडे, नाही पटलं तर तिकडे जा, असा साफ विषय. एकदा समाजकारणात तुमच्या ह्याच्यात पडलं किंवा राजकारणात पडलं की बाकीच्या गोष्टी करायला फारसा वेळ मिळत नाही असं म्हणतात, पण प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आवडी असतात. मला आठवतंय त्यानुसार आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजनांपासून अनेकांना गाणी ऐकायचा फार छान शौक. अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा प्रचंड गाणी तोंडपाठ आहेत जुनी. तुमच्याही आवडीत असं मी ऐकलं की तुम्हाला गुलाम अली आणि मुकेश प्रचंड आवडायचे. मला आत्ताच मी नागपूरला आम्ही सांस्कृतिक महोत्सव केला, देवेंद्रही होता. त्याच्यामध्ये आम्ही भारतातले मोठे मोठे आर्टिस्ट आले. जावेद अलीचं गाणं झालं, सुनिधी चव्हाणचं झालं, नंतर आपलं शंकर महादेवनचं झालं, नंतर कैलाश खेरचं झालं, आणि कवी संमेलन झालं, हेमा मालिनीचं नृत्यनाटिका झाली. आणि रोज 50,000 लोक येतात सांस्कृतिक महोत्सवात, खासदार सांस्कृतिक महोत्सव. महोत्सव. आता मी दररोज मला अडचण व्हायची. काल मी लखनौला होतो,
त्या योगीजींच्या शपथ त्याच्याआधी शपथ. डेहराडूनला होतो. तर मी रोज सकाळी दिल्लीला जायचो, दुपारी शपथविधी करायचो आणि 5 वाजता नागपुरात यायचो. पण मी जवळपास सगळे कार्यक्रम अटेंड केले. मला संगीताची पण आवड, पण मराठी नाटकं मुंबईत बघायचो, पण आता मुंबईतच येणं होत नाही. आणि मी कधी फुकट नाटक नाही बघितलं, नेहमी तिकीट काढून बघितलं. याचं कारण जेव्हा लोक मला कलाकार म्हणलं, मला माहिती आहे की तुम्ही किती कष्ट घेता. म्हणजे फुकट बघताना ते बरोबर वाटत नाही, कारण आपल्या मराठी नाटकातल्या लोकांना एवढा संघर्ष करावा लागतो बिचारांना. कर्ज काढून ते नाटकं करतात. आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हे विशेषता आहे की इथलं संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, कविता महाराष्ट्राची तुलना फक्त बंगालशीच होऊ शकते. आणि जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात आहात, मी हे काल हृदयनाथ मंगेशकरांना त्यांना झीचा पुरस्कार दिला त्यावेळी बोललो की महाराष्ट्रात राहून मराठीचं मोठेपण, मराठी साहित्य, मराठी संस्कृती आणि नाटक, संगीत याचं महत्त्व कळत नाही. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला इथलं महत्त्व कळतं की महाराष्ट्र या बाबतीत किती मोठा आहे. आणि हीच खरी आपली परंपरा आहे. आणि त्यामुळे आम्ही खासदार क्रीडा महोत्सव करतो. मी 300 खेळाची मैदानं माझ्या कॉन्स्टिट्युन्सीत तयार केली आहे. वा. आणि माझं स्वप्न आहे की 1,00,000 मुलं रोज खेळली पाहिजे. आणि कुस्त्यांपासून सगळ्या. आणि मी दरवर्षी खासदार क्रीडा स्पर्धा घेतो. 55,000 खेळाडू खेळतात. नंतर 3.5-4 लाख लोक बघतात. आणि चांगला कार्यक्रम होतो. आणि सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स याच्यात दोन्ही याच्यात चांगलं काम आहे. असं मी ऐकलं की नागपूरमध्ये आपण एक वैशिष्ट्यपूर्ण रस्ता ट्रायल म्हणून बांधून घेतलात. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ज्यांना मिळालं त्या विजय जोशींना आणून वेस्ट प्लास्टिक, की ज्याच्यावर नेहमी आपलं बोललं जातं की हे प्लास्टिक वापरू नका, पर्यावरणाचा त्रास देते, तर त्याचा वापर वेगळा करून असे काही रस्ते पुढच्या काळात डोक्यात आहे? नाही, ऑलरेडी आम्ही 10% प्लास्टिक किंवा रबर हे बिट्युमिनमध्ये आता मॅन्डेटरी केलं आहे. आणि आता हे जुने टायर होतात, तर मी मध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनी जुने टायर इम्पोर्ट करायला बंदी घातली होती. हो. मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ही बंदी उघडली. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जगातली जेवढी वेस्ट असेल तेवढी आणा. गाड्या, ॲटोमोबाईलच्या, टायर आणि वेस्ट टू वेल्थ. आणि आता त्या टायरमधून रबराची पावडर तयार होते, ती आपल्या बिट्युमिनमध्ये टाकतात. आणि आजच मी जयंतरावला म्हटलं की आता इथेनॉल नाही, आता चिपाडापासून बायोमासपासून बिट्युमिन तयार करायची टेक्नॉलॉजी प्राजनी काढली आहे. मी त्याचे स्टँडर्ड पक्के करतो आहे. आणि आता शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला आहे. तसा तो रोड बनवण्याकरता त्याचं बिट्युमिन जे आहे त्या स्टँडर्डचं मी ते मॅन्डेटरी करीन. म्हणजे शेतकऱ्यांना बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास जनरेट करणं आणि बायोमासचा उपयोग बिट्युमिन तयार करण्याकरता करणं, तर यातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. मगाशी बोलताना इथल्या कारखानदारांची व्यवस्था चांगली आहे असं म्हणलात. हे लवकर जर इथं झालं तर खूप लोकांना आवडेल, कारण पेठ नाका ते सांगली हा जो काही रस्ता आहे त्याला याचा उपयोग निश्चित होईल असं वाटतं, कारण कायम मी येत आजच असतो. घोषणा केली की हा रस्त्याचं काम DPR फायनल होईल, 3 महिन्यात टेंडर निघेल आणि जास्तीत जास्त 4 महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होईल. मगाशी संजय काका नेहमी त्याचा आग्रह करत होते. मला आज लक्षात आलं की लोकांनी एवढ्या टाळ्या वाजवल्या, याचा अर्थ रस्ता खूपच खराब आहे. मी कायम येत असतो त्यामुळे जाणवतं. शेवटच्या 2-3 गोष्टी. मगाशी आपण पुस्तकाचा उल्लेख केलात की जिचकार साहेबांनी आपल्याला दिलं होतं. जुन्या काळातले मित्र अगदी लॅम्बरेटा असल्यापासूनचे कधी वर्षात एकदा असं काही कुठल्या मित्रांचं भेटणं किंवा असं काही घडतं का? हां, बिलकुल भेटत असतो. आम्ही सगळे शाळेतले मित्र, शाळेतले शिक्षक, नंतर माझे मित्र अजूनही भेटतात. वाचन अजूनही चालू आहे का? कमी होतं, कारण काय झालं की भेटणाऱ्यांची संख्या खूप वाढली. आता मी कोविड नव्हता तेव्हा 2,000 लोकांना ॲव्हरेज भेटायचं. बरं. आताही पण माझ्याकडे एक अटल बिहारी वाजपेयींनी मला एक चांगली गोष्ट सांगितली. त्यामुळे नितीन, आयुष्यात लक्षात ठेव की घरी भेटायला आलेल्या माणसाला भेटल्याशिवाय तू निघून गेला असं कधी करू नको. मी 1 मिनिट हो, अर्धा मिनिट हो, काही हो, थांबतो आणि त्याचं म्हणणं ऐकून कागद घेऊन घेतो. त्यामुळे भेटणाऱ्यांची संख्या आणि यातून थोडा वेळ कमी पडतो, पण विमानात वगैरे वाचत असतो. म्हणजे अप्रतिम चांगलं चटकदार खायची कायम तुम्हाला आवड आहे, पण स्वतः कधी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला आहे का? मी यावेळी यूट्यूबवरून कोविडच्या काळात रिकामा वेळ मिळाला तर मी अनेक पदार्थ बनवायला शिकलो.
आणि म्हणजे त्यातलं आश्चर्य असं की माझ्या नातवाने माझ्या बायकोला सांगितलं की आजी तुझ्या हातची पावभाजी नको तिथे यांच्या हातची आबाच्या हातचीच पाहिजे. क्या बात. मी बऱ्याच गोष्टी शिकलोय. ती प्रोफिशियन्सी तुमच्यात कायम आहे. हातात घेतलं की त्यातलं टॉपमोस्टच करायचं हा विषय गडकरींच्याकडे कायम असतो असं वाटतंय. माझ्याकडे एक चायनीज शेफ आहे दिल्लीत, तर मी त्याला ताज बंगालमध्ये ट्रेनिंग करायला पाठवतो. तिथलं चायनीज चांगलं होतं. तर तिथल्या मॅनेजरनी मला सांगितलं कि बोले हमारे यहाँ ये सिस्टम नहीं है शेफ को सिखाने की सर, दिस इज़ ए प्रॉब्लम. मैंने बोला तुम्हारा होटल कौन से जगह पर खड़ा है पता है क्या तुमको? बोले हमारा पोर्ट ट्रस्ट के है. मतलब उसका मंत्री मैं हूँ, नियम मुझे मत सिखाना, मेरे शेफ को भेज रहा हूँ, उसको 10 दिन ट्रेनिंग देके पूरा अच्छा ट्रेन करके भेजना, नहीं तो तुम्हारी लीज कैंसिल करूँगा. तुम्ही सगळीकडे सांगता की आता मी पूर्ण दिल्लीत स्थिरावलोय, महाराष्ट्रात आता नाही, मी पूर्ण भारताचा विचार करतोय. पण खाण्याच्या बाबतीत दिल्ली तुम्हाला कधी आवडत नव्हतं असा पूर्वीचा काळ होता एक, आणि मुंबईचं खाणं मी मिस करतोय असं सुरुवातीला तुम्ही म्हणत होता. मुंबईसारखं फूड जगात नाही आहे. आणि मुंबईमध्ये रात्री 12 वाजताही कमी पैशात खायला. दिल्लीत गेले तुम्ही की आलू परोठा पनीर ह्याच्याशिवाय काहीच नाही मिळत, सगळीकडे तेच असतं. पण मग आता काय परिस्थिती आहे? नाही आता माझ्याकडे सगळे 4 शेफ आहेत, सगळ्या प्रकारे घरी व्यवस्था. शेवटाकडे येत असताना फक्त आपण जसं रॅपिड एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.